हॅलो, स्टँडर्ड 8चं हे 7 साठी पण यूज होईल. तसं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल जे आहे त्यातलं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा, एक व्हेरिएबल आहे याच्यामध्ये x. हे सॉल्व्ह करायचं मीन्स काय, x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, आता कसं सॉल्व्ह करायचं, इथे काहीतरी आपल्याकडे फ्रॅक्शन मध्ये आहे +1, इकडे हे काहीतरी फ्रॅक्शन मध्ये दिसतंय व्हेरिएबल. सो ह्याला आपण असंच असे ठेवूया आणि इकडे पण व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आपण लेफ्ट साइडला घेतो, कॉन्स्टंट राईट साइडला ठेवतो. 6x + 1/3 हे ऍज इट इज राहणार आहे. ही जी टर्म आहे ही इकडे आणायची आहे लेफ्टला. इकडे ही सध्या प्लस मध्ये आहे तर इकडे येताना ती काय होणार आहे, मायनस. ओके, मायनसची साईन लागणार आहे. आणि हा जो 1 आहे हा आपण शिफ्ट करूयात राईट साइडला. सो इथे +1 आहे तर हा लेफ्ट साइडला जाऊन काय होणार आहे, -1. आता दोन फ्रॅक्शन्स आपल्याला मिळालेले आहेत. आपण काय म्हणतो, ज्यावेळेस ऍडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची त्यांचे डिनॉमिनेटर्स कसे पाहिजेत, सेम पाहिजेत. त्यामुळे आपण ह्याला काय करूयात, ह्याला मल्टिप्लाय करूयात 2 ने. मल्टिप्लाय करताना वर पण मल्टिप्लाय करायचंय आणि खाली पण मल्टिप्लाय करायचंय. ओके, काय येणार आहे, 6x + 1/3. हा -x - 3 हा असाच्या असा राहणार आहे सध्या. ओके, ह्याला फक्त आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय कारण दोघांचे डिनॉमिनेटर आपण सध्या सेम करून घेणार आहोत. ओके, सो 2 ने मल्टिप्लाय करायचे, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचे 1 ला सुद्धा. 2 ने ब्रॅकेटला होणार आहे 2 × 6 = 12x प्लसची साइन आहे 2 × 1 = 2 अपॉन 2 × 3 = 6 मायनस साइन ऍज इट इज. ही मी नेक्स्ट टर्म जी आहे ही अशीच्या अशीची सध्या ठेवली आहे. हा आहे -1. डिनॉमिनेटर सेम झाले. आता वर्षांची न्यूमरेटर्सची आपण डायरेक्टली ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. जे काय आहे ते डिनॉमिनेटर ठेवला 6 तसाच्या तसा. ओके, ही जी पहिली टर्म आहे का आहे 12x + 2 मायनस आपल्याला ही टर्म करायची आहे. सो मायनस काय करणार आहोत आपण, x - 3. ओके, तर हा -x होईल आणि मायनस हा +3 होईल. मीन्स ह्याच्या जागेवर आपण कसं लिहू शकतो, कसं राईट करू शकतो बघा, -x इथे साइन चेंज होणार आहे +3. ओके, = -1. आता काय मिळतंय बघूयात आपण, 12x - x. 12 मधून एक x गेला, किती राहिला, 11x. 2 + 3 is +5 अपॉन 6 = -1. ओके, आता काय होणार आहे, देअरफॉर हा 11x हा 6 सध्या आपण इथे आहे तर त्याला काय करायचं, इक्वल टूच्या त्या साईडला टाकूया. हा सध्या डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेला की हा होणार आहे मल्टिप्लिकेशन. 11x + 5 = -1 × 6 दॅट इज -6. सो ह्याला काय राईट करू शकते मी, इट इज -6. हा 11x इकडे असाच्या असा राहिला, इक्वल टू ची साईन हा +5 नकोय. हा इक्वेशनच्या नेक्स्ट साईडला जाणार, प्लसचा हा काय होईल -6 ऍज इट इज. हा +5 आहे, इकडे गेला की हा झाला -5. देअरफॉर काय मिळालं, 11x = -6 + 5 is 11. साइन इज ऑलवेज ऑफ ग्रेटर नंबर. सो इथे काय होणार आहे, -11. देअरफॉर आता आपल्याला x हवाय, हा 11 नकोय, हा सध्या याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. इक्वल टूच्या त्या साईडला गेला की तो होणार डिव्हिजन. सो काय म्हणणार आहे, x = -11 हा असाच्या असा इक्वल टू हा 11 येणार आहे याच्या खाली इथे डिव्हिजन मध्ये. देअरफॉर x = काय होणार, 11 × 1 = 11, 11 × 1 = 11. इट इज -1/1. म्हणजेच काय, x = -1. ही आहे याची, हे आहे याचं सोल्युशन.